हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण व्यंकटेश बालाजी मंदिराविषयी जाणून घेणार आहोत आणि हे मंदिर आहे पुण्यामधलं. आजची एकादशी श्रावण वद्य एकादशी, अर्थात याच एकादशीला अजा एकादशी असंही संबोधलं जातं. असं म्हणतात ना की पुणे तिथे काय उणे. खरंच आहे. आणि ह्या पुण्याची ओळख देवळांचं पुणं अशी सुद्धा आहेच आहे. खरोखर पेशवाई काळापासून पुण्यामध्ये इतक्या मोठमोठ्या सरदारांचे वाडे होते आणि या सरदारांची आपापली म्हणजे वाड्याच्या अंतर्गत अशी खाजगी मंदिरही होती. त्याचप्रमाणे मोठमोठ्या चौकांमध्ये किंवा मोठमोठ्या रस्त्याला लागून सुद्धा अनेक मंदिरांची त्या काळातच उभारणी झालेली होती. आजही बऱ्यापैकी यातली मंदिरं जतन केलेली आपल्याला बघायला मिळतात. असंच पुण्याचा जो मुख्य रस्ता, ज्याला लक्ष्मी रस्ता असं संबोधलं जातं, त्या लक्ष्मी रस्त्यावर समाधान चौकात असलेल्या पुणे नगर वाचन मंदिरासमोर एक उत्तर पेशवाईमध्ये बांधलेलं मंदिर आहे, पण आज ते दुकानांच्या गर्दीत लपलेलं दिसतं. आजूबाजूच्या गर्दीमध्ये जरा बारकाईनं बघावं लागतं. लक्ष देऊन शोधलं की श्री व्यंकटेश बालाजी मंदिर अशी पाटी आपलं लक्ष वेधून घेते. असंच एक बालाजी मंदिर शनिपारच्या इथे म्हणजे बाजीराव रस्त्यावर सुद्धा आहे, हे लक्ष्मी रस्त्यावरचं. सदर मंदिर श्रीनिवास गोसावी यांनी इसवी सन 1790 मध्ये बांधलं. मंदिराला छोटासा सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील व्यंकटेश बालाजी यांची अतिशय रेखीव आणि सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून आयुधांनी सुसज्ज अशी आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये डाव्या बाजूला शिवपिंड तर उजव्या बाजूला शनी, मारुती यांच्या मूर्ती आहेत. सदर मंदिराचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आवर्जून पाहायला मिळतो. या मंदिराला नैवेद्य आणि नंदादीप या सगळ्या खर्चासाठी पेशवे सरकारातून वर्षासन होतं आणि त्याबद्दलची 40 हरिभक्तीपरायण श्रीनिवास गोसावी यांसी श्री व्यंकटेशाची स्थापना बुधवार पेठेत केली आहे. त्याचे नैवेद्य नंदादीपाबद्दल वर्षासन 6/28 साबान सन ख म स अशी नोंद पुणे नगर संशोधन वृत्त भाग 1 मध्ये आपल्याला बघायला मिळते. या बालाजीला आवर्जून विशिष्ट उत्सवाच्या दिवशी सुंदर असा साज करण्यात येतो. तुळशीच्या फुलांच्या माळा नी ही मूर्ती सजवण्यात येते. ह्या मूर्तीला म्हणजे चांदीचं कदाचित पॉलिश केलेलं असेल किंवा चांदीचाही असू शकतो, नक्की माहिती नाही. असा सुंदर मुकुट अर्पण केलेला आहे आणि मूर्तीच्या मागे असंच चांदीचं सुरेखसं मखर आहे आणि मूर्तीच्या वर एक छोटीशी छत्री सुद्धा आहे. अशी ही देखणी बालाजीची मूर्ती. आणि मंदिर जरी बाहेरून आज जरी पाहिलं तर त्याचं असं जुनं वाड्याचंच स्वरूप आपल्याला दिसतं. म्हणजे वरची वाड्याची जी पहिला मजला म्हणू किंवा सज्जा म्हणू तर ते सगळं अगदी जुनं आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं. पण मंदिर मात्र आतून चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे. मुख्य म्हणजे मूर्तीची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे कधी पुण्याच्या ह्या गजबजलेल्या भागामध्ये लक्ष्मी रोड किंवा तुळशीबाग परिसरामध्ये खरेदीसाठी गेलात तर आवर्जून या व्यंकटेश बालाजी मंदिरात जाऊन या बालाजीचं दर्शन आवर्जून घ्यावं. तसंच मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे बाजीराव रोडवर सुद्धा महाराष्ट्र बँक मुख्य जी शाखा आहे त्या शाखेच्या थोडंसं अलीकडे तिथेही एक बालाजीचं मंदिर आहे. तेही मंदिर असंच म्हणजे मूर्ती आणि सगळंच पाहण्यासारखं आहे. जुन्या पुण्याच्या खुणा जपणारी ही मंदिरं आहेत. त्यामुळे आवर्जून पाहावीत, नक्की पाहावीत अशीच ही मंदिरं. श्रीराम.